तर शशांक आणि लता हगवणेंना पुण्यातील म्हाळुंगे पोलीस आता ताब्यात घेणार अशी माहिती मिळते। जेसीबी विक्री प्रकरणात प्रशांत येळवंडे यांची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी होणार आहे। प्रशांत येळवंडेंची जेसीबीचे हप्ते भरण्यासाठी दिलेले 11,70,000 हगवणेंनी हडपले आणि वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात हगवणे कुटुंबीय आधीच खरं तर पोलीस कोठडीत आहेत आणि त्यात प्रशांत येळवंडे फसवणूक प्रकरणामुळे हगवणे यांचा पाय आणखीनच खोलात गेलाय। महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही बघू शकतोय। हगवणे कुटुंबियांच्या अडचणीमध्ये आता ही वाढ म्हणावी लागेल, कारण शशांक आणि लता हगवणे यांना पुण्यातील म्हाळुंगे पोलीस ताब्यात घेणार अशी माहिती मिळते। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी तुषार यांच्याकडे। तुषार, आपण बघतोय खरं तर हगवणे कुटुंबियांच्या अडचणीमध्ये आता वाढ होताना बघायला मिळते। आज राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे यांची पोलीस कोठडी संपते, निलेश चव्हाण याची सुद्धा पोलीस कोठडी संपते। सोबतच आता शशांक आणि लता हगवणे या दोघांना पुण्यातील म्हाळुंगे पोलीस ताब्यात घेणार आहेत आणि त्यांची चौकशी केली जाणार आहे। या संदर्भातल्या अधिकच्या अपडेट्स। नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर राजेंद्र हगवणे असतील, सुशील हगवणे असतील आणि सह आरोपी असणारा निलेश चव्हाण यांची आज पोलीस कोठडी संपतीये। त्यांना पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। यामध्ये जर आपण पाहिलं तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता खरं तर वर्तवली जाते। मात्र निलेश चव्हाण यांच्यासाठी खरं तर पोलीसही पोलीस कोठडी मिळवण्याची शक्यता आहे, कारण निलेश चव्हाणकडून अजून अनेक गोष्टी खरं तर मिळवायच्यात असं पोलिसांचं मत पाहायला मिळतंय। मात्र यामध्ये जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांच्या कार्यपद्धतीमध्ये जर पाहिलं तर निलेश चव्हाणकडनं जर आपण पाहिलं तर मोबाईल असेल, त्यानंतर इतर जी सामग्री आहे खरं तर निलेश चव्हाणकडनं आतापर्यंत पोलिसांनी हस्तगत केलेली आहे। त्यामुळे आज न्यायालयामध्ये काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार। तर दुसरीकडे प्रशांत येळवंडे यांची जी चौकशी केली गेली, प्रशांत येळवंडेंनी जो अर्ज केला होता त्या अर्जाच्या अनुषंगाने आता शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना खरं तर म्हाळुंगे पोलीस ताब्यात घेणार आहे आणि हगवणे कुटुंबियांचे पाय ते खोलात जाताना एकंदरीत पाहायला मिळणार आहे। कारण हगवणे कुटुंबियांनी 11,70,000 रुपयांची येळवंडे कुटुंबियांची फसवणूक केलेली आहे आणि त्या प्रकरणी आता म्हाळुंगे पोलीस काही वेळातच खरं तर नक्कीच तुषार, खरं तर आजच्या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडतं, पोलीस नेमकी काय मागणी करतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।